नमस्कार. आयुर्वेद लाईफमध्ये आपले स्वागत आहे. आपण अष्टांग हृदय वाग्भट या ग्रंथातील काही सूत्रांची आपण माहिती घेतो आहे. आपण वात आणि पित्त याच्या गुणांची माहिती आपण घेतलेली आहे. आता कफ या दोषाच्या गुणांची माहिती आपण घेणार आहे. कफ दोषाचा पहिला गुण आहे स्निग्ध. स्निग्ध म्हणजे आपल्या शरीरातील प्रत्येक पेशींना स्थिरता देणारे आणि एकत्रित ठेवण्याचा गुण हा स्निग्ध या गुणामुळं होत असतो. त्यानंतर शीतता हा कफाचा गुण आहे. या शीतता गुणामुळं शरीरातील आपलं जे तापमान आहे ते नियंत्रित ठेवण्याचं काम या शीत गुणाच्या माध्यमातून होतं. गुरु म्हणजे आपल्या शरीरातील चंचलता, पेशीमधीलची जी अधिक प्रमाणाची हालचाल असते ती नियंत्रित करण्याचं काम या गुरु या गुणाच्या मार्फत होतं. मंद म्हणजे ज्यामुळे आपल्या शरीरातील जी एक चपळता असते किंवा जास्त हालचाली असतात त्या मंद या गुणामुळं स्थिरवल्या जातात. त्यानंतर श्लेष्ण म्हणजे चिकटपणा हा कफाचा गुण आहे. त्यामुळे शरीरातील मांसपेशीमध्ये एक प्रकारची स्थिरता येते आणि स्थिर हा जो गुण आहे हा कफाचा खूप महत्त्वाचा गुण आहे. या स्थिरता गुणामुळं शरीराला एक स्थैर्य लाभते आणि एक विशिष्ट प्रकारची स्थिरता निर्माण होते. अशा प्रकारे आपण कफाचे गुण पाहिलेले आहेत. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण कफाचे वाढल्याची लक्षणे, कमी झाल्याची लक्षणे हे पाहणार आहोत. यासाठी आमच्या आयुर्वेद लाईफ या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.